आडासाठी काय आमच्या हात धुवूनच मागं लागले वाटतं. काय झालं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण अरे भाऊना आज चाललो होतो आपण वाडा आणायला. वाडा आणायला जाताना मामाने घेतलं जिरा घेतलं आणि मामा म्हणते वडा आता जिरा. मामा काय खाऊन आला, जिरा खायला आला सकाळ सकाळ. खायला लागला नाही हो, प्यायला लागलाय समजून घेत जावा. मग काय मामाने लावली की गाणी, ओल्ड इज गोल्ड गाणी लावली. गाणी ऐकत आम्ही सरळ पुढे चाललो होतो. जाताना ही शाळा सुटलेली त्यामुळे पोरं चाललेली सगळ्या रस्त्यानी, आणि जाताना सोमनाथ भाऊला गुरु बघायची होती त्यामुळे आम्ही सरळ गोनेवाडीला गेलो गुरु बघायला लागलो होतो. ಅದು ಹಾ ಹೊಸದ ಮೊಬೈಲ್ ಮೇಲೆ ಮಾಡೋದ್ರದ್ದು ಆ್ಯಪ್ ಅದು ಕೇಳ್ಕೊತಾಳೆ ಕನ್ನಡ ಬ್ಯಾಂಕಿಂದ ಅದು ಮಾಡಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ ಅಲ್ಲೇ ಮನೆಗೆ ಬಂದ್ಬಿಡ್ತು ಪಾಸ್ಬುಕ್. सोमनाथ भाऊ कसली भाषा बोलायला लागली, मला भ्यास वाटायला लागली. ते जाऊ दे, आता हे हत्यारे बघून तुम्हाला कळलं असेल की आम्ही कुठं चाललोय नेमकं. सोमनाथ भाऊ गाडी तर एवढी ओढायला आलती की मला भ्यास वाटायला लागतं, पण परत लक्षात आलं की गाडी जगाचा मालक आहे त्यामुळे भ्याचं टेन्शन नाही. सोलापूर हायवेनं आम्ही गाडी सरळ सोडली होती आणि हे हत्यारे दिसायला आले ना, आमच्या लक्षात आलं की आता आम्हाला जिथं जायचंय ते ठिकाण जवळ झाले. आणि या मामाला काय झाले, कारखान्यात पोहोचलो आणि बैलगाडी यार्डात गेलो आणि तिथं गेल्यानं आम्हाला कळलं की आज कारखानाच बंद आहे. 94 किलोमीटर लांब आलोय आम्ही वाढण येईल आणि हिथं आल्यानं कळलं की कारखाना बंद आहे. मग काय आम्ही सगळेजण गेलो पिकापाशी गेल्यानं ही चर्चा ठरली की एवढ्या लांब आलो बिना वाडा घेता माघारी कसं जायचं, म्हणून आम्ही सुटलो होतो बघा पुढच्या कारखान्याकडे. ह्या कारखान्याला टाटा बाय बाय केलं ना आम्ही सरळ हायवेने गाडी दाबली बघा. ती हायवे होता सोलापूर हायवे आणि जाताना आम्हाला ही नदी लागली आणि ह्या नदीचं नाव होतं बघा घोडेश्वर नदी आणि त्या नदीच्या काठाला मस्तपैकी एक किल्ला पण होता. आणि हे कारखान्याला जाताना ही फड चालू होतं त्यामुळे ह्यांना विचारलं इथं वाडा आहे का, हे म्हणले आता चालू केले. त्यांना इसार दिला ठेवा म्हणलं वाडं. तिथनं आम्ही गाडीत बसून हल्लो बघा लगेच. आणि ही गाडी कोण होता काय माहिती, दरवाजा मोकळा सोडूनच गेलाय बघा. जातानाच आपल्याला ही केळीची बाग आडवी लागली होती आणि नुसत्या बागाच लागत होत्या बघा. तिघाची बी तोंड बघण्यालायक होती. कारखान्यात तर काय सापडत नव्हता आणि तेवढ्यात चिमणी दिसली बघा. चिमणी दिसल्यानं जीवात जीव आलता बघा अक्षरशः. मग काय कारखान्यात पोचलो, बैलगाडी यार्डात शिरलो आणि तिथं विचारलं वाडा आहे का. त्यांनी कसं तर बाबा हाय दे म्हणली. वाडा तर लय नव्हतं, जेवढं आहे तेवढं भरलं वाडं आणि आपण सरळ सुटलो होतो बघा घराकडच्या दिशेनं. सकाळ ना आपण तर उपाशी होतो पण गाडीला उपास ठेवून चालत नाही हो. मग काय टाकलं डिझेल आणि सरळ घराकडे सुटलो. येऊस तर रात्र झालती. तर कसा वाटला आपला हा मिनी ब्लॉग.